हाय नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी पुण्यामध्ये गाडी चालवत आहे, टेम्पो चालवत आहे. टेम्पो चालवताना खूप जोराचा पाऊस चालू आहे. तुम्हाला पूर्ण पावसाचं वातावरण दाखवून देतो कसं चालू आहे आणि ट्रॅफिक आणि पाऊस पूर्ण हे सोबत दाखवून देतो. तर या व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्व मित्रांना. तर चला मी तुम्हाला दाखवून देतो पुण्यामधला जोरदार पाऊस. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला पुण्यामधले ट्रॅफिक दाखवून देतो कशा प्रकारचे आहे बघा. बघू शकता आपण चाललो हडपसर रोडनं. हडपसर रोडला आता एवढे ट्रॅफिक जाम आहे की गाडी कसं चालवणं ते सुद्धा समजत नाही. त्याच्यामध्ये एक तर पाऊस पण चालू आहे, पावसामध्ये खूप ट्रॅफिक जाम आहे. बघू शकता तुम्ही. पावसात आणि ट्रॅफिक कशी जाम होती पुणेकरांसाठी आहे हा व्हिडिओ खास. हडपसरच्या रूटला जर कोणी असेल तर या साईडनं जाऊ नका. दुसरा रूट असेल तर दुसरा रूट घेऊ शकता, कारण की इकडच्या साईडनं खूप ट्रॅफिक जाम आहे. एक किलोमीटर जाण्यासाठी अर्धा घंट्यापासून गाडी चालवते. तरी पण 1-2 किलोमीटर अजून पूर्ण नाही झालंय. बघू शकता ट्रॅफिकच एवढे जाम आहे आणि वरतून पाऊस पण चालू आहे. सिग्नल सुटलं तरी ट्रॅफिक समोर जात नाही. बघू शकता तुम्ही इथल्या साईडला हडपसर वानवडीच्या साईडचं आपलं सिग्नल आहे, फातिमा नगरचं. बघू शकता इथे पोलीस चौकी आहे का, पोलीस सुद्धा नाही आहे या चौकीमध्ये. अशा ट्रॅफिक असल्यानंतर, असा पाऊस असल्यानंतर गाडी कशी चालवायची माणसाने. भरपूर ठिकाणी पाणी तुंबलंय, काही ठिकाणी खड्डे आहेत. त्या खड्ड्यामध्ये गाडी चालवताना खूप त्रास होतो मला. बघा पुणेकर ट्रॅफिक बघा. खूप लांब पर्यंत ट्रॅफिक जाम. बघू शकता तुम्ही इथं मेन रोडवरती किती पाणी तुंबलंय बघा. काल रात्रीपासून पाऊस चालू आहे, आज दिवसभर झाला तसा पाऊस चालू आहे. पावसामध्ये खूप पाणी तुंबलंय गाडी रस्त्यामध्ये. बघा आता हे पाणी किती येतं. बघा पुणेकर गाड्या कशा चालवतात आता पाण्यामध्ये. एवढ्या पाण्यामध्ये गाडी कशी चालवायची माणसाने. एका साईडला घेऊन गाडी चालवावं लागेल आपल्याला. तर आपला तर 3 व्हीलर टेम्पो आहे.
पाणी तुंबलंय रस्त्यामध्ये, कसं गाड्या चालवावा. असा जरा पाऊस दिवसभर रात्रभर चालू असला तर कसं व्हायचं मग. तर बघू शकता मित्रांनो, पाऊस एकदम जोरदार चालू आहे. या साईडला खूप पाऊस चालू आहे. पुण्यामध्ये सांगितलं होतं तसं, न्यूजमध्ये पण, ब्रेकिंग न्यूजमध्ये सांगितलं होतं पुण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. तर ते 3 तासामधला जो पाऊस चालू आहे खूप जोरदार पावसात. आणि बघू शकता माणसं पण गाडी चालवता. इकडच्या साईडला खूप ट्रॉफिक वगैरे पण झाली होती. आता मी निघलो आहे आपला शिंदेवाडीच्या साईडला, सातारा रोडला जाणार आहे. त्या साईडला तुम्हाला दाखवून देतो वातावरण कसं आहे आणि तिकडच्या साईडचा पाऊस पण, घाटामध्ये कसा पाऊस चालतो ते पण तुम्हाला दाखवून देणार. तर मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघा. कोणी व्हिडिओला एंड करू नका, लास्टपर्यंत बघत राहा. ठीक आहे. तर चला, तुम्हाला पूर्ण पुण्यामध्ये जो पाऊस चालू आहे तो पूर्ण पाऊस मी तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत दाखवून देणार आहे. जसं सांगितलं होतं आपल्याला न्यूजमध्ये की पुणे, मुंबई, अहमदनगर या साईडला खूप जोरदार पाऊस राहणार आहे 3 तासामध्ये पुढील. तर ज्याप्रमाणे ब्रेकिंग न्यूजमध्ये सांगितलं होतं त्याचप्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा पाऊस चालू आहे. तर मी आहे आकाश कदम. आज तुम्ही या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पावसाचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मी पुण्यामधला. ठीक आहे. तर व्हिडिओला कोणी पण एंड करायचं नाही, लास्टपर्यंत व्हिडिओला बघत राहा. जर तुम्ही या व्हिडिओला लास्टपर्यंत बघत राहणार तर तुम्हाला समजणार की पाऊस कुठं चालू आहे, कुठं नाही चालू. ठीक आहे. तर मित्रांनो, बघू शकता पुण्यामध्ये जर पाऊस चालू झाल्यानंतर ट्रॅफिकचे काय हाल असतात बघून घेऊ शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये. एवढे ट्रॅफिक लागले, जाम झालंय. पावसामध्ये खूप ट्रॅफिक जाम होतं पुणे सिटीमध्ये.